नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली. यावेळी विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनाही अयोध्येत बोलावलं गेलं होतं. अमिताभ बच्चन, रजनीकांत, चिरंजीवी, रामचरण, उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह देशभरातील शेकडो मान्यवर आणि साधू संतांच्या साक्षीने राम जन्मभूमीवर नव्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा झाली. अयोध्येला रवाना होण्यापूर्वी मेगास्टार चिरंजीवी आणि त्यांचा मुलगा रामचरण यांनी चाहत्यांची भेट घेतली. या दोघांची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी घराबाहेर तुफान गर्दी केली होती. यावेळी काहींनी रामचरण आणि चिरंजीवी यांना भेटवस्तूही दिल्या. राम मंदिराचं उद्घाटन झालं आणि त्यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. असंख्य रामभक्त अयोध्येत दाखल झाले आहे. मंदिराला बाहेरील बाजूनेही सजावट करण्यात आली आहे. फुलांबरोबरच लाईट्सही लावण्यात आले आहेत. त्यामुळे राम मंदिर अधिकच उजळून निघालं आहे. अयोध्या नगरीत आज अनेक व्हीव्हीआयपी लोक पोहोचले आहेत. त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रचंड मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाच्या सोहळ्याला देशभरातून लोक आले आहेत. या लोकांचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वागत केलं. काही वेळाआधी मंदिर परिसरात येत योगी आदित्यनाथ यांनी उपस्थितांचं स्वागत केलं. अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडत असताना महाराष्ट्राचं राजकारण मात्र शिगेला पोहोचलंय. कार सेवेला जाताना असा व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केला. यानंतर संजय राऊतांनी जोरदार टोलेबाजी केली. यावरूनच वार पलटवार सुरू आहे. प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही उत्साह संचारलेला आहे, तर दुसरीकडे राजकारणही तापलंय. राम मंदिरासाठी करण्यात आलेल्या कार सेवेवरून महाराष्ट्रात भाजप आणि ठाकरे गटाच्या नेत्यात वार पलटवार सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर जुनी आठवण म्हणून एक फोटो शेअर केला. हा फोटो कार सेवा असल्याचा दावा त्यांनी केला. या फोटोनंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि भास्कर जाधव यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. संपूर्ण अयोध्या सध्या राममय झाली आहे. अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण आणि रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्येचा संपूर्ण देश सज्ज झाला होता. या भव्य दिव्य लोकार्पण सोहळ्यासाठी सर्व क्षेत्रातील दिग्गज आणि नामांकित लोकांना निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. दरम्यान राम मंदिराच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्रिमंडळातील एकही मंत्री उपस्थित राहणार नसल्याचं समोर आलं आहे. याची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. जर 22 तारखेनंतर संपूर्ण मंत्रिमंडळासह राम मंदिरात जाऊन दर्शन घेणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. संपूर्ण भारतात राममय वातावरण आहे. भारतातच नाही तर परदेशात देखील आनंदाचं वातावरण आहे. टांझानियाचा प्रसिद्ध सोशल मीडिया सेन्सेशन किली पॉल हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असतो. किली पॉल बॉलिवूड गाण्यांवर ठेका धरत त्यांच्या चाहत्यांचं मनोरंजन करत असतो. चाहते देखील किली पॉल यांच्या प्रत्येक व्हिडिओला भरभरून प्रेम देतात. आता देखील किली पॉल याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये किली पॉल जय श्रीराम गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. किलीने खास दिवशी व्हिडिओ पोस्ट केल्यामुळे त्याला भारतीय संस्कृतीची भुरळ पडल्याची चर्चा चाहत्यांमध्ये रंगत आहे.